अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत टोकाची भूमिका घेतली आहे। भुजबळांच्या या भूमिकेनंतर सत्ताधारी महायुतीत महाभारत सुरू झालंय। भुजबळांच्या भूमिकेवर सत्तेतल्या सहकाऱ्यांनी आक्षेप घेतला। प्रक्षोभक वक्तव्य करून छगन भुजबळ जाती-जातींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावं अशी आक्रमक भूमिका उत्पादन शुल्क मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाईंनी घेतली आहे। कुणाचंही आरक्षण काढून इतरांना देणार नसल्याचं देसाईंनी म्हटलं। कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीवर मंत्रिमंडळात चर्चा झाल्यानं परिस्थिती बिघडवण्याचं काम भुजबळांनी करू नये असा घरचा आहेर शंभूराज देसाईंनी दिलाय। भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्रामधल्या जाती-जातीतल्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू नये। या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर भूमिका मांडणार असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांनी थेट भुजबळांना इशारा दिलाय। कुणीही यामध्ये इतर समाजांमध्ये ओबीसीमध्ये संभ्रम पसरवण्याची आवश्यकता नाही। यावरून सत्ताधारी आणि महायुतीत आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाभारत सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय। आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष निर्माण होताना दिसतोय। मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये अशी आग्रही भूमिका घेतली आहे। मंत्री भुजबळांच्या भूमिकेला आता ओबीसी समाजाकडून पाठिंबा मिळू लागलाय। ओबीसी नेत्यांनी मंगळवारी सकाळी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला। सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसींमध्ये घेऊ नये, अन्यथा आरक्षण टिकवण्यासाठी दिवाळीनंतर रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय। आम्ही दिवाळी संपायची वाट पाहत आहोत आणि दिवाळी झाली की आम्ही आमचे जे आंदोलन जे आहे आमचं राज्यभर आंदोलन आमचं सुरू राहील। भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचं सांगत त्यांनी मंत्रिमंडळात राहून संघर्ष करावा असंही शेंडगेंनी म्हटलंय। तुम्ही मंत्रिमंडळात राहून तुम्ही संघर्ष करायचा आहे, आम्ही बाहेर संघर्ष करू, कुठल्याही प्रकारे राजीनामा वगैरे देऊन बाहेर पडायचं नाही। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी गरज पडल्यास न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा त्यांनी दिलाय। आता कुणबी दाखला दिला म्हणून मागासवर्ग होतो का? दाखले असे दिले गेले तर आम्ही न्यायालयाची लढाई सुद्धा लढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत आम्ही केलेला आहे। ओबीसी शांत बसणार नसून आमची ताकद मतपेटीतून दाखवू असंही प्रकाश शेंडगे म्हणाले। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी सुरूच आहे। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून या दोन नेत्यांमध्ये जुंपली आहे। मनोज जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांवर थेट निशाणा साधलाय। मराठ्यांविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। मराठा तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात असल्याचा आरोप जरांगेंनी केला। ओबीसींचा डाव मराठ्यांनी हाणून पाडावा असं आवाहन जरांगेंनी केलंय। सामान्य पोरं लढतायत, सामान्य समाज झडतोय, यांना त्रास देण्यासाठी ओबीसींच्या काही नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे। भुजबळांच्या नातेवाईकांचं हॉटेल त्यांच्याच लोकांनी फोडल्याचा दावा जरांगेंनी केलाय। भुजबळ साहेबाच्या पाहुण्याचं जे हॉटेल काय फुटलंय ते त्यांच्याच पोरांनी फोडले आणि ते अटक सुद्धा आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। सरकारच्या शिष्टमंडळाची बुधवारपर्यंत वाट बघू, अन्यथा आम्ही पुढची भूमिका घेऊ असंही ते म्हणाले। राज्यातल्या सत्तांतरानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी शिंदेंची शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधत असतात। सामनाच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या संपादकीयमधून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। सामनाच्या दिवाळी अंकात उद्धव ठाकरेंनी लिहिलेल्या संपादकीयमध्ये भाजपवर लेखणीच्या माध्यमातून टीकेचे बाण सोडण्यात आलेत। दिल्लीचे पायपुसणे म्हणून महाराष्ट्राने गुजरातच्या कुबड्या घेऊन जगावं असं दिल्लीश्वरानं ठरवलंय। महाराष्ट्राच्या एक फूल दोन हाप सरकारनं हे मान्य केलंय। भाजपचे दात तोंडात नसून पोटात आहेत। लचके तोडण्यासाठी ते दात वापरले जातात। त्याच दाताने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा लचका तोडला। शिवसेना तोडली की मुंबईचा लचका तोडण्याचा मार्ग मोकळा। शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीही तोडली की विदर्भाचा घास घेळायला मोकळे। मुंबईवर मराठी माणसांचा अधिकार राहूच नाही यासाठी नीच पद्धतीनं राजकारण केलं जातंय। मुंबई महानगरपालिकेत दिल्लीच्या आदेशानं प्रशासक नावाचा बाहुला मुंबईची वाट लावतोय, पण आवाज कोणी उठवायचा हा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले। या निकालानंतर महायुती नंबर 1 ठरल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला। याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। मंगळवारी संध्याकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर पोहोचले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी ठाकरे पोहोचल्यानं चर्चा सुरू झाली।
शरद पवार यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड, सिल्वर ओकवर उपस्थित होते, तर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत होते. पॉलिटिकल अँगल घेऊ नका, काही चर्चा झालेली नाही, कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. या बैठकीत काँग्रेसचे नेते नसल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या, त्यावरही आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं. ही बैठक ही एक थोडीशी कौटुंबिक आणि साधारण व्यक्तिगत ह्याची बैठक होती. राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलंय, यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. हे दोन समाजामधले कोंबडे झुंजू इच्छित आहेत आणि महाराष्ट्राचं पुढचं वर्ष हे अस्थिर कसं होईल यासाठी प्रयत्न करतायत. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी धारावी पुनर्विकासावरून भाजप अदानी संबंधांवर भाष्य केलं होतं. या भेटीमागे अदानी तर कारण नाहीत ना, अशी चर्चा रंगली आहे. राज्यात सोमवारी 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत ग्रामस्थांनी प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला, तर काही ठिकाणी नेत्यांनी आपापले गड राखले. ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपला आणि महायुतीला घवघवीत यश मिळालंय. भाजपा, शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गट यांची 2359 पैकी 1372 ग्रामपंचायतींवर सत्ता आली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सत्ताधाऱ्यांकडून जल्लोष करण्यात येतोय, तसंच महाविकास आघाडीवर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलंय. अडाणी घोडे उधळलेले आहेत. आम्हीच जिंकलो. 30 टेप वाजवून जनमत काय त्यांच्या बाजूने वाढणार नाही. सिनेट आणि महापालिका निवडणुकांवरून राऊतांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलंय. सिनेटच्या निवडणुका घ्या, आता मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या, ज्या पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जातात, आणि मग सांगा कोण जिंकलं आणि कोण हरलं. सरकारला आकडा लावायची सवय असून 50 खोके 40 खोके काही आकडा लावला तरी फरक पडत नाही, असंही राऊतांनी म्हटलंय. महादेव बुक या ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणाची देशभरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. महादेव बुक ॲपसह तब्बल 22 ॲपवर केंद्र सरकारनं नुकतीच बंदी घातली. या बेटिंग ॲपवरून छत्तीसगडमधील राजकारण चांगलंच तापलंय. महादेव बुक बेटिंग ॲपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत 508 कोटी रुपये दिल्याचा दावा ईडीने केलाय. छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात हा मुद्दा चांगलाच तापलाय. आता या प्रकरणी ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महादेव बुक ॲप प्रकरणावरून थेट अजित पवार गटाच्या नेत्यांना लक्ष केलंय. महाराष्ट्र में देखो ना, अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबल, ये भी महादेव ऐप के मेंबर है ना. अब उनकी पूजा की जाती है. कंपनीशी माझ्या जावयाचा कोणताही संबंध नाही, आणि आजही संबंध सिद्ध केला तर मी राजकारणातला तर संन्यास घेणंच. छत्तीसगडमध्ये महादेव बुक ॲप प्रकरण गाजत असताना राऊतांच्या टीकेनं या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा तापण्याची चिन्ह आहेत. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. शिवरायांना पाहिलं की अंगात उत्साह संचारतो. त्यांचे विचार जगण्याला एक नवी प्रेरणा देतात. शिवरायांचं हेच कार्य आता भारतीय सैन्याच्या समोर त्यांची प्रेरणा बनून उभं असेल. जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा 10.5 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण झालं. लेझिम आणि झांज वादनानं नंदनवन दुमदुमलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून आम्ही पुणेकर संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात आला. छत्रपति शिवाजी महाराज की ये तलवार और ये अश्वारूढ़ जो उनकी प्रतिमा पाकिस्तान की तो छक्के छुड़ा देगी. जो लोग बुरी नजर से इस देश की तरफ देख रहे हैं, छत्रपति शिवाजी महाराज ये भाव उनके मस्तिष्क तक पहुंचा देगा. छत्रपतींच्या पुतळ्यामुळे सैन्याचं मनोबल उंचावलंय. देशाची सेवा करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत राहणार आहे. शिवाय पाकिस्तानसह दहशतवाद्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांची धडकी भरणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे माहीमचे आमदार सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक बाप्पा पावलाय. कारण राज्य सरकारनं सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीवर ठाकरे गटानं आमदार आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून जोरदार टीका केली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती केली आहे. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे या पदाची सूत्र गेल्या अनेक वर्षांपासून होती. त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला होता.
आता सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या या अध्यक्षपदी सरवणकरांची नियुक्ती सरकारनं केली आहे. त्याला व्यवस्थित दर्शन कसं होईल आणि ते लवकरात लवकर दर्शन घेऊन कसे जातील या दृष्टीने माझी काम करण्याचा एक प्रयत्न राहील. गेली वर्षी प्रभादेवी इथं गणेशोत्सवात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात राडा झाला तेव्हा आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप होता. मात्र चौकशीनंतर सरवणकर यांना क्लीन चिट मिळाली. या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी ट्विट करत सरवणकर आणि सरकारवर निशाणा साधलाय. हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती, पण या कृत्याबद्दल त्याला बक्षीस मिळाल्याचं दिसतंय, अशी टीका आदित्य ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. सध्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा पाहायला मिळतोय. पंतप्रधानांपासून सर्वच दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले. प्रचाराच्या रणमैदानात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात. निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी बोलवलं जात आहे. प्रचाराला मोठे नेते येणार असले की स्थानिक नेते आणि कार्यकर्ते एकदम उत्साहात असतात आणि या उत्साहात अनेकदा मजेदार किस्से घडतात. इंदूरमध्ये त्याचाच प्रत्यय आला. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची इंदूरमध्ये सभा होती. सभा सुरू होताच परंपरेप्रमाणे त्यांचं स्वागत करण्यात आलं. स्वागतावेळी प्रियंका गांधी यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. मात्र पुष्पगुच्छ प्रियंका गांधींनी पाहिला असता त्यात पुष्पच अर्थात फुलंच नव्हती. हे पाहून चक्क प्रियंका गांधी खळखळून हसल्या. आपली फजिती झाल्याचं पाहून त्या काँग्रेस नेत्याला ओशाळल्यासारखं झालं. त्यानंतर प्रियंका गांधी यांच्यासाठी दुसरा पुष्पगुच्छ मागवण्यात आला. सध्या सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा आहे. पुणे शहरात अल सुफा या दहशतवादी संघटनेच्या आयसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएनं 2 दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केलं आणि आता या आरोपपत्रातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या. पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचा शहरातला शांतता बिघडून साखळी बॉम्बस्फोट करण्याचा मनसुबा होता. मात्र पोलिसांनी योग्य वेळी सगळ्यांना पकडलं आणि मोठा अनर्थ टळल्याचं समोर आलं. पुणे पोलिसांनी जुलै महिन्यात मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद युनुस साकी या 2 दहशतवाद्यांना मोटारसायकल चोरीच्या प्रयत्नात अटक केली होती. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार शाहनवाज आलम पोलिसांच्या तावडीतून पसार झाला होता. या शाहनवाजला एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. या आरोपींविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रातून त्याचा उलगडा झालाय. पुण्यात साखळी बॉम्बस्फोट अथवा मोठा घातपात करण्याचा या दहशतवाद्यांनी कट आखला होता. हा घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना सिरियातून सूचना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. या कटासाठी आरोपींना परदेशातून पैसा पुरवण्यात आला होता. पुण्यात आयसिस मॉड्यूलचा उलगडा झाल्यानंतर तपास यंत्रणांची झोप उडाली आहे. त्यामुळे आयसिसची भारतातली पाळंमुळं शोधून काढण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या मौदा तालुक्यातल्या खात इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया तिथं सुरू होत्या. असं असताना डॉक्टरला चहा आणि बिस्किट मिळाले नाही, म्हणून या महाशयांनी शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडली आणि तिथून निघून गेले. शुक्रवारी घडलेल्या या प्रकारानं एकच खळबळ उडाली. नागपूरच्या मौदा तालुक्यातल्या खात आरोग्य केंद्रात शुक्रवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शस्त्रक्रियेसाठी पार्श्वणीचे डॉक्टर तेजराम भलावी यांची नियुक्ती करण्यात आली होती. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टर भलावींनी चहा बिस्किट आणण्याच्या सूचना दिल्या, पण 4 शस्त्रक्रिया पार पडल्यानंतरही चहा न आणल्याचं कळताच डॉक्टर भलावींचा संताप अनावर झाला आणि ते उर्वरित शस्त्रक्रिया न करता तिथून निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या डॉक्टरांनी उर्वरित शस्त्रक्रिया पार पडल्या. डॉक्टर तेजराम भलावी यांना शुगरचा त्रास असल्यानं अस्वस्थ वाटत असल्याचं प्रशासनाला कळवलं. बाहेर थोडा वेळ वाट पाहून मला खूप अस्वस्थ वाटत असल्यामुळे मी PSC वरून सरळ जेवणाकरिता निघून गेलो. डॉक्टर साहेबांना चायना मिळला म्हणून ते निघून चालले गेले इथून, ऑपरेशन नाही करून. एक डॉक्टरची अशी जिम्मेदारी असते की त्यांना शुगर असो BP असो त्यांनी स्वतःची व्यवस्था स्वतः करून जायला पाहिजे. समाजात डॉक्टरांना देवदूत म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे डॉक्टरांचं असं वागणं अशोभनीय आहे. ऊसाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्या प्रचंड आक्रमक झाली आहे. गेल्या वर्षीच्या ऊसाला 400 रुपये देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आग्रही मागणी आहे. कारखानदारांनी ही मागणी फेटाळल्यानंतर राजू शेट्टींनी ऊस परिषदेत ठिय्या आंदोलन सुरू केलं. ऐन दिवाळीमध्ये शेट्टींनी ठिय्या आंदोलन सुरू केल्यानं ऊस पट्ट्यात हा संघर्ष आणखी चिघळणार आहे हे आता स्पष्ट झालं. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची
22वी ऊस परिषद पार पडली। गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाची FRP पूर्णपणे देऊन अधिक 400 रुपये तातडीनं द्यावेत अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे। दिवाळीला अजून 4 दिवस आहेत, त्या काळात निर्णय घ्या, अन्यथा कारखाने चालू देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। अजूनही वेळ गेलेला नाही, कारखानदारांनी काय ते ठरवावं, कारखाने तर चालू होऊन देणारच नाही मी। तुमची दिवाळी होणार नसेल तर मी दिवाळी संपेपर्यंत घराकडे जाणार नाही असं सांगत राजू शेट्टींनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। तुमची दिवाळी होणार नसेल तर मी आता दिवाळी संपेपर्यंत घराकडे जायचंच नाही असं ठरवलेलं आहे। इथंच या स्टेजवर मी बसणार आहे ही ऊस परिषद झाल्यावर सुद्धा। एकूणच शेट्टी यावर्षी ऊस दरावरून आक्रमक झालेत, परिणामी ऐन दिवाळीत ऊस आंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। राज्याच्या अनेक भागात म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये। 40 मंडळात तर कमी प्रमाणात पाऊस झाल्यानं आधीच सोलापूर जिल्ह्यावरती एक पाणी संकट घुंगावत आहे। त्या दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती माळशिरस तालुक्यात घडली आहे। उजनी धरणावर असणारा उजनी उजवा कालवा फुटलाय। माळशिरस तालुक्यातील संगम फाट्याजवळ हा कालवा फुटला। कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं। सध्या उजनी धरणात 50 ते 55% इतकाच पाणी साठा आहे। हे पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत जपून वापरायचंय असं असताना उजनी धरणाचा उजवा कालवा फुटला। जवळपास 5 महिन्यांपूर्वी उजनी धरणाचा उजवा कालवा फुटला होता। युवासेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी 5 महिन्यांपूर्वी कालव्याचे रबर बदलण्याची मागणी केली, मात्र अधिकाऱ्यांनी रबर न बदलल्यानं कालवा फुटल्याचा आरोप होतोय। उजनीचा उजवा कालवा फुटण्यासाठी पाटबंधारे विभागाचा गलथानपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जातोय। कोल्हापुरात सध्या अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला। बालिंगा उपसा केंद्राच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू असल्यानं ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरात पाणीबाणी निर्माण झाली। पाणी पुरवठा खंडित झाल्यानं पालिकेकडून टँकर आणि खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे। मात्र पालिकेचे जलाधिकारी मोजक्याच कारभाऱ्यांना दाद देऊन त्यांच्या प्रभागात पाणी पुरवठा करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होतोय। टँकरची मागणी केल्यास टँकर उपलब्ध नसल्याचं कारण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळतंय। या उत्तराला वैतागलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्यानं गांधीगिरी मार्गाने पालिकेचा निषेध केला। प्रशासनाचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांनी जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना धारेवर धरलं। विजय देसाई यांनी थेट नेत्रदीप सरनोबत यांच्या घरासमोर आंघोळ केली आणि प्रशासनाचा निषेध केला। केवळ कारभारी नेत्यांच्या प्रभागात टँकरनं पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप देसाईंनी केला। पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर जल अभियंत्याच्या घरासमोर सामूहिक अभ्यंग स्नान करण्याचा इशारा देसाईंनी दिलाय। देसाई यांच्या या आंदोलनानंतर कोल्हापुरात पाणी प्रश्न मिटणार की ऐन दिवाळीत पाणी प्रश्न चिघळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पावसाळा सरून आता कुठे हिवाळा सुरू झालाय, मात्र ऐन हिवाळ्यात नाशिकच्या नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या। पाणी टंचाईमुळे नांदगावात ऐन हिवाळ्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। पावसाअभावी कोरडे पडलेले नदी नाले, विहिरींनीही गाठलेला तळ, त्यामुळे अनेक गावं वाड्या वस्त्यांवर निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईनं ग्रामस्थांना विशेषतः महिलांना हिवाळ्यात एक हंडा पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं भयावह चित्र नाशिकच्या नांदगाव तालुक्यात निर्माण झालंय। टँकर आल्यानंतर पाणी घेण्यासाठी एकच झुंबड उडते, मात्र टँकरनं केला जाणारा पाणी पुरवठा दूषित आणि गढूळ असल्यानं तो पिण्यायोग्य नसल्याचं महिलांचं म्हणणं आहे। सध्या तालुक्यातील 34 गावातल्या 158 वाड्या वस्त्यांवर 55 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। कुठंच पाणी नाही, 3-4 किलोमीटर जावे लागते, रावण्या करून पाणी आणावं। टँकरचं पण पेसारखं नाही, पेसारखं पाणी आहे, पिती बी नाही पाणी। त्यांना आपण 35 टँकरद्वारे पाणी पुरवठा सध्या करत आहोत। हे 35 टँकर्स आहेत, हे प्रतिदिन 83 फेऱ्या करत आहेत। हिवाळ्यात अशी स्थिती आहे तर ऐन उन्हाळ्यात काय स्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी। उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। राज्यात पुन्हा एकदा पीक विम्याचा मुद्दा तापण्याची चिन्ह आहे। या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना अतिशय आक्रमक झाली आहे। हिंगोलीत पीक विम्याच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्याने थेट तोडफोड केली। हिंगोलीतील सेनगाव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केली। खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला, मात्र सोयाबीनचं नुकसान झाल्यानं अजून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नसल्याचा आरोप होतोय। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विमा देण्याची मागणी आंदोलकांनी केली। स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयातल्या खुर्च्या टेबलाची मोडतोड केली। दिवाळीपूर्वी पीक विमा मिळाला नाही तर कंपनीच्या मुंबईतल्या कार्यालयात तोडफोड करण्याचा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय।
यानंतर आपल्या सगळ्यांना सावध करणारी बातमी. आपल्या आप्तेष्टांना दिवाळीच्या निमित्तानं मिठाईची भेट दिली जाते. दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मिठाईची विक्री सुद्धा वाढलेली आपल्याला दिसते. मात्र तुम्ही घेत असलेली ही मिठाई भेसळयुक्त तर नाही ना, याची खातरजमा करा. कारण पालघरमध्ये तब्बल 45 लाख रुपयांच्या भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून राजस्थान आणि गुजरातमधून मुंबई, पुणे, ठाण्यात विक्रीला आणला जाणारा तब्बल 45 लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आलाय. तलासरी दापचरी सीमा शुल्क विभागाच्या तपासणीत नाक्यांवर हा खवा पथकानं जप्त केला. हा भेसळयुक्त खवा नष्टही करण्यात आला. राज्यातील 45 डीलर्सकडे हा भेसळयुक्त खवा विक्रीसाठी जाणार होता, अशी माहिती FDAनं दिली आहे. दिवाळीत भेसळयुक्त मिठाईचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून ग्राहकांनीही खरेदी करत असलेली मिठाई भेसळयुक्त नाही ना, याची खात्री करण्याची गरज आहे. आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये भीषण अपघात झाला. विजयवाडा इथं चालकाचं नियंत्रण सुटलेली बस थेट प्रवाशांवरती जाऊन धडकली. या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. विजयवाडा इथल्या पंडित नेहरू बस स्थानकावर ही घटना घडली. सकाळी 8:30च्या सुमारास बस स्थानकात प्रचंड गर्दी होती. प्रवाशांचीही या ठिकाणी मोठी वर्दळ होती. त्याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 12 जवळ एक बस उभी होती. या बसच्या चालकानं बस मागे घेण्यासाठी बस सुरू केली. मात्र त्याचवेळी चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे अनियंत्रित बस आधी एका महिलेला धडकली, त्यानंतर थेट प्लॅटफॉर्मवर चढली. या ठिकाणी अनेक प्रवासी थांबले होते. हे प्रवासी अनियंत्रित बसखाली चिरडले गेले. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झालेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर सरकारी खर्चात उपचार करण्याची घोषणा केली आहे. या अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.